हे जे सगळे आहेत ना, हे फरमान आहेत. हा मलिक अंबरचा तुम्ही बघितला, हा दुसरा अली आदिल शहाचं फरमान आहे. अब्दुल करीम बहलोल खान याचा पत्र आणि पंजाची निशाणी आहे. आणि सरांनी मला इतका इंटरेस्टिंग भाग सांगितला फरमानाचा, तो एकदा पुन्हा आपण पुनरुक्ती करू त्याची. फरमान म्हणजे काय? प्रत्यक्ष बादशहाचा हुकुमनामा, आज्ञापत्र, त्याला फरमान म्हटलं जातं. ते पर्शियन भाषेत असतं. त्याचा एक तजुर्मा म्हणजे त्याची नमुना. लेखन पद्धती ओके. असते, ती ठरलेली आहे, त्यात कुठेही बदल होत नाही. हा केशरामध्ये केलेला कलमा आहे आणि हा ला इलाहे इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह हा मोहम्मद पैगंबराचं आणि महम्मद पगत. आणि इथं कुराणमधल्या आयत आहेत केशरामध्ये गेलेल्या. इथं हा शिक्का आहे. म्हणजे हे फरमान शहाजहान बादशाहचं आहे. शहाजहान बादशाहचा मध्यभागी त्याच्यामध्ये त्यांनी राज्यारोहण कधी झालं त्याची आणि त्याचे पूर्वज बाबर, त्यापासून प्रत्येक बादशहाचा त्याच्यामध्ये शिक्का असतो आणि ही त्याची भाषा आहे. जसं हे शहाजहान बादशाहचं फरमान, या फरमानाचं आज आपल्याला दिसताना एक कागद दिसतो, पण ह्याची ताकद प्रचंड होती. ज्या वेळेस मुघल बादशाहचं फरमान आदिलशहा किंवा निजामशहा किंवा कुतुबशहा, इमादशहा या दक्षिणेतल्या सुलतानांना आलं, तर त्या फरमानामध्ये या सुलतानांचा म्हणजे आदिलशहाचा उल्लेख आदिलशहा नाही, आदिल खान. निजामशहाचा उल्लेख निजामशहा नाही, निजाम खान. कारण मी एकमेव बादशाह तिकडे आहे. कारण की तू शहा कुठून? मीच तुम्ही शहा तर आहे. माझे नोकर आहात, मी तुमचा शहा आहे. म्हणून मुघल फरमानामध्ये बादशहा या दक्षिणेतल्या सुलतानांचा उल्लेख खान म्हणून करत होता, शहा नाही. आणि हे फरमान ज्यावेळेस इकडे आदिलशहाला आला, हो. तर त्या फरमानाच्या स्वागताची एक पद्धत होती. कारण की दिल्लीपती, हिंदुस्थानचा मुघल बादशाह, आणि हे फरमान आलं तर त्याच्या स्वागताला स्वतः आदिलशहाने, निजामशहाने अनवाणी पायानी, डोक्यावर मुकुट नाही, आणि आपल्या राजधानीपासून काही किलोमीटर अंतरावर यायचं, काही मैलावर यायचं, तिथं फरमान बावडी असायची. म्हणजे हे फरमान उंटावरून यायचं. उंटावर सोन्याच्या संदुकीमध्ये बादशहाचं फरमान असायचं आणि त्या फरमानाची स्वागत करण्याची एक पद्धत होती. स्वतः आदिलशाह असो, निजामशाह असो, कुतुबशाह, त्यांनी अनवाणी येऊन डोक्यावर किमाश नसताना त्या स्वागतासाठी असलेली फरमान बावडी म्हणजे विहीर, त्या विहिरीवर यायचं. तिथं ह्या बादशहाचा प्रतिनिधी उंट त्या विहिरीतून स्वतः पाणी काढायचं, त्या उंटाला पाजायचं. उंटावर फरमान येणार. त्या उंटाचं स्वागत, कारण की तो बादशहाचा प्रतिनिधी आहे, उंट प्रतीक आहे, म्हणून त्याला पाणी पाजायचं, त्याला आंघोळ घालायची आणि खाली वाकून त्या उंटाला त्रिवार मुजरा करायचा. तो बादशाचा प्रतिनिधी आहे म्हणून. आणि ते फरमान बादशाचं अगदी श्रद्धेने डोक्यावर घ्यायचं, छातीशी घ्यायचं आणि ते फरमान घेऊन आपल्या राजधानीत चालत यायचं. चालत यायचं. जर का असं घडलं नाही, याचा अर्थ बादशहाचा तुम्ही अपमान केला, बादशहाशी शत्रुत्व घेतलं, आता युद्धाची तयारी करावी लागेल. आणि तो काय हिंमत होती बादशहाची युद्ध करण्याची. आणि ते उंट पण सजवलेला वगैरे, त्याच्या पाठीवर सजवले, सोन्या चांदीचे दागिने त्या उंटावर असायचे. तो बादशहाचा प्रतिनिधी आहे, फरमाना घेऊन आलेला उंट आहे. आता बघा, ते कोणाचं? औरंगजेब. प्रत्यक्ष औरंगजेब, त्याचं फरमान त्याच्या हाताचा ठसा आहे. औरंगजेबाच्या हाताचा ठसा आहे. हो. आणि इथं कामबक्ष, औरंगजेबाचा मुलगा, हा कामबक्ष म्हणजे कोण माहिती का? औरंगजेबाने त्याचा सर्वात मोठा भाऊ दारा, त्याची हत्या केली आणि दाराच्या हत्येनंतर त्याची पत्नी, जिचं नाव उदयपुरी बेगम,
तिच्यावर अत्याचार केले आणि तिला अत्याचाराने आपल्या जनानखान्यात टाकलं, डांबलं आणि तिच्यापासून औरंगजेबाला जो मुलगा झाला त्याचं नाव कांबा. काय दुर्दैव आहे. असं ते औरंगजेब केशरामध्ये हाताठसा आहे आणि हा कामभक्ष्याचं सील आहे औरंगजेबाच्या. आणि इथं बघा, हेही औरंगजेब, इथंही त्याचाच मुलगा आहे मोहम्मद मुअज्जम. आणि यामध्ये बघा हा औरंगजेबाचा शिक्का आहे. हम्म. आणि बाबरापासून प्रत्येक बादशाह त्याचं नाव आहे. त्याचा शिक्का आहे बघा ह्याच्यात हम्म. छोटा. आणि इथं त्याचं हस्ताक्षर आहे बघा, औरंगजेबाचं हस्ताक्षर. हम्म. हे औरंगजेबाचं हस्ताक्षर, हे हा औरंगजेबाचा शिक्का सोन्याच्या शाईमध्ये केलेलं. हम्म. आणि इथं हा त्याचं हस्ताक्षर आहे. हे औरंगजेबाचं हस्ताक्षर, हा औरंगजेबाचा पंजा, हे औरंगजेबाचं सील, हे औरंगजेबाने सोन्याच्या शाईमध्ये कुराणमधल्या आयता. हम्म. आणि हे सगळं त्याचं हस्ताक्षर त्याचं. आणि इथं औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम बहादूर शाह, त्याचं हे फरमान आहे, त्याचा शिक्का आहे. आणि हे शाह आलम बादशाह, ज्याला पानिपत नंतर 10 वर्ष जो इंग्रजांच्या नजर कैदेत होता पाटण्यामध्ये, महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांनी पाटण्यामधून इंग्रजांच्या कैदेतून त्याची सोडवणूक करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. हे महत्व आहे की मराठ्यांच्या पराक्रमाचं. आणि एकीकडे- 32 वर्ष मराठ्यांनी दिल्लीचा कारभार पाहिला त्या शाह आलम बादशाहचं फरमान आणि आहे. तख्तही फोडतो मराठी. हा, सदाशिव भाऊ जे तख्त बरोबर, फोडलं पानिपतच्या. करेक्ट. तर हे सगळं तुम्हाला कुठं पाहता येतंय? तर भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आत्ताच या वास्तूचं नूतनीकरण झालंय. तिथे तुम्हाला फक्त औरंगजेबाचं फरमानच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम वरून काढणारा चित्रकार आहेत शंकर दत्तात्रय देवधर सर, केव्हाचं चित्र आहे? त्याची कॉपी केली आहे. त्याची ही प्रत आहे. हे असे- 50 वर्षांपूर्वी हे केली 50 वर्षापूर्वीचं शिवाजी महाराजांचं चित्र तुम्हाला पाहता येईल. कॉपी. आवर्जून पुन्हा तीच विनंती तुम्हाला मी करतोय की तुम्ही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आवर्जून या. इतिहासाचे एवढे बारकावे तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये पाहता नाहीत. या कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.